नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला नक्कीच शिकवण देणार, त्यामुळे सुरुवात करण्याअगोदर व्हिडिओ लाईक जरूर करा। जयपूरच्या एका गावात एक बेकरीवाला राहायचा। त्याचा व्यवसाय फार उत्तम प्रकारे चालला होता। त्याच गावात एक शेतकरीही राहायचा। तो आपल्या शेतात राबायचा, आपल्या गोठ्यात काम करायचा। आठवड्याच्या बाजारा दिवशी तो शेतातील फळं आणि भाजी विकायचा। सोबत बेकरीवाल्याला लोणी विकून यायचा। असाच एक दिवस बेकरीवाल्याला संशय आला की शेतकरी त्याला फसवतोय, लोणी कमी देतोय। त्याने ते लोणी घेतलं आणि त्याचं वजन करून पाहिलं तर संशय खरा ठरला। तो शेतकरी रोज कमी लोणी विकून आपले नुकसान करतो या विचाराने बेकरीवाल्याला त्या शेतकऱ्याचा खूपच राग आला। एवढे दिवस शेतकरी आपली फसवणूक करत असल्यामुळे त्याला अद्दल तर घडवावीच लागेल। बेकरीवाल्याने त्या शेतकऱ्यावर फसवणुकीचा खटला भरला। असं हे प्रकरण नवच असल्याने गावातील लोकही खटल्याच्या सुनावणीसाठी जमले। खटला भरला आणि न्यायमूर्तींनी बेकरीवाल्याला विचारले, तुला कधीपासून शेतकरी फसवत होता आणि तो फसवतोय हे कसं स्पष्ट झालं? यावर बेकरीवाला म्हणाला, महोदय, बऱ्याच महिन्यापासून हा प्रकार चाललाय। मला संशय आल्यामुळे मी त्या लोण्याचं वजन करून पाहिलं तर 1 किलोपेक्षा कमीच असल्याचं सिद्ध झालं। म्हणजे एवढे महिने हा शेतकरी माझं नुकसान करत होता। बेकरीवाला पुढे काही बोलणार एवढ्यात न्यायमूर्तींनी शेतकऱ्याला विचारलं, तू 1 किलो लोणी कसं मापून द्यायचास? तुझ्याकडे वजन करण्यासाठी यंत्र आहे का? तर शेतकरी म्हणाला, साहेब, माझ्याकडे वजन करण्यासाठी यंत्रणा नाही। एक जुना तराजू आमच्या घरात आहे, पण वस्तू मोजण्यासाठी वजन मात्र नाहीत। न्यायमूर्ती म्हणाले, मग तू लोणी कसं मोजून द्यायचास? शेतकरी म्हणाला, साहेब, मी या बेकरीवाल्याकडून 1 किलो ब्रेड घेऊन यायचो आणि ते तराजूच्या एका बाजूने ठेवून दुसऱ्या बाजूला तेवढ्याच वजनाचं लोणी घालायचो। तराजूच्या दोन्ही बाजू एका पातळीवर स्थिरावल्या की मग मी ते लोणी नेऊन बेकरीवाल्याला देतो। हीच पद्धत मी गेले अनेक महिने वापरतोय। बेकरीवाल्याचं तोंड आता पाहण्यासारखं झालं होतं। मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलात ते कमेंट करून नक्की कळवा। जीवनात प्रामाणिक राहा आणि आनंदी राहून यशाच्या मार्गावर चालत राहा। धन्यवाद।